नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आता 7वी आणि 4थीच्या शिष्यवृत्ती परीक्षांच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत। तर या तारखा नेमक्या कुठल्या आहेत आणि त्याचबरोबर सिलेबस कसा असणार आहे, कसं परीक्षेचं स्वरूप असणार आहे, या सगळ्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करूयात। तर जाऊयात मित्रांनो पटकन पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, नवीन असाल तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका। बघा मित्रांनो, 26 एप्रिलला ही परीक्षा असणार आहे। साधारणतः बघा लक्षात घ्या, इथं दिलेलं आहे आपल्याला तारीख की राज्यातील प्राथमिक व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 26 एप्रिल रोजी सर्व जिल्ह्यात एकाच वेळी आयोजित करण्यात येणार आहे। त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना जाहीर करण्यात आलेल्या आहेत। तर मित्रांनो लक्षात घ्यायचे, ही जी परीक्षा आहे ती आपली 26 तारखेला असणार आहे। चौथीचे जवळपास 6,94,013 विद्यार्थी बसलेले आहेत आणि 7वीचे जवळपास 4,61,688 इतके विद्यार्थी जे आहेत या परीक्षेला बसलेले आहेत। तर आता आपण या ठिकाणी काय करूयात की या परीक्षेचं जे स्वरूप आहे आणि ते कसं आहे ते आपण जरा जाणून घेऊयात। 4थी आणि 7वीचं आपण जर नीट बघितलं तर 4थी आणि 7वीच्या साठी एक लक्षात घ्यायचं, ही जी परीक्षा आहे तर या परीक्षेचा पॅटर्न कसं आहे की 2 पेपरमध्ये घेतली जाणार आहे। पेपर 1 आणि पेपर 2 अशा 2 पेपरमध्ये घेतले जाणार आहे। दोन्ही पेपर 150-150 मार्कांचे आहे। पहिला जो पेपर आहे तो 150 मार्काचा, दुसरा पेपर 150 मार्काचा, एकूण 300 मार्काची ही परीक्षा असणार आहे। ओके, 300 मार्काची ही परीक्षा असणार आहे। याच्यामध्ये प्रत्येक पेपरासाठी तुम्हाला 90 मिनिटे म्हणजे 1.5 तास आहे। प्रत्येक पेपरसाठी तुम्हाला किती 1.5 तास असणार आहे, एवढं लक्षात घ्यायचं। 1.5 तासाचा पेपर, 2 तासाचे हे 2 पेपर असणार आहे। पेपर 1 150 मार्क, पेपर 2 150 मार्क। तर पेपर 1 मध्ये काय असणार आहे, विषय काय आहे, पेपर 1 मध्ये तुम्हाला प्रथम भाषा जी आहे म्हणजे तुमची मराठी भाषा असेल, काही मुलांची हिंदी असेल, काही मुलांची उर्दू असेल, पण मराठी भाषा जास्त मुलांची आहे। त्याच्यामुळे प्रथम भाषा जी आहे ती 50 मार्क म्हणजे मराठी जी भाषा आहे त्यावर तुम्हाला 50 मार्काचे प्रश्न विचारले जाणार आणि गणितावर तुम्हाला 100 गुणांचे प्रश्न विचारले जाणार आहे। पेपर 1 पहिला जो पेपर आहे त्याच्यामध्ये भाषा विषय जो आहे त्या भाषा विषयासाठी तुम्हाला 50 मार्क आहेत आणि गणित विषयासाठी 100 मार्क म्हणजे एकूण तुमचा 150 मार्काचा हा पेपर झाला। पेपर 2चा जर आपण विचार केला तर पेपर 2 मध्ये इंग्रजी भाषा, आपली तृतीय भाषा इंग्रजी म्हणजे सगळ्यांची इंग्रजीच असणार आहे। इंग्रजी भाषेवर तुम्हाला 50 गुणांचे प्रश्न विचारले जातील आणि बुद्धिमत्ता चाचणी जी आहे तुमची इंटेलिजन्स टेस्ट तिच्यावर 100 मार्कांचे प्रश्न विचारले जातील। तर अशा प्रकारे 50 आणि हे 100 150 मार्कांचा हा पेपर आहे। म्हणजे साधारणतः मित्रांनो लक्षात घ्या, हे 2 पेपर आपले असणार आहेत 150 मार्कांचे आणि एकूण 300 मार्कांची ही परीक्षा असणार आहे। आता आपण इयत्ता 7वीचा सिलेबस एकदम डिटेलमध्ये बघूयात, जो शिक्षण मंडळाने जाहीर केलेला आहे। तो सिलेबस पाहण्यासाठी आपण आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरती जाऊयात आणि कम्प्युटरच्या स्क्रीनवरती जाऊन आपण हा सिलेबस जो आहे तो आपण बघून घेऊयात। बघा इथे तुम्हाला स्क्रीनवरती हा सगळा सिलेबस तुम्हाला व्यवस्थित दिसेल। ओके, बघा तुम्हाला दिसतंय इथे मराठी प्रथम भाषा। बघा मराठी विषय प्रथम भाषा म्हणजे मराठीचा जर तुम्ही विचार केला तर सिलेबस काय बाबा, मराठी माध्यमाचा आकलन आहे। आकलनामध्ये तुम्हाला उतारा असणार आहे, जवळपास 24% प्रश्न उतारा, कविता, सुसंगत वाक्यांचा परिच्छेद, संवाद व त्यावर आधारित प्रश्न, शब्द संपत्तीमध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शुद्ध अशुद्ध शब्द, अलंकारिक शब्द, शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा, वाक्प्रचार, म्हणी, पारिभाषिक शब्द या घटकावर जवळपास 24% प्रश्न विचारले जातील। त्याचबरोबर व्याकरणाचा जो भाग आहे ज्याच्यामध्ये वर्ण विचार असेल, संधी असेल, शब्दांच्या जाती, लिंग, वचन, विभक्ती, प्रयोग, वाक्यांचे प्रकार, त्याचबरोबर विरामचिन्हे, काळ, त्यांचे प्रकार, तर यावर 48% प्रश्न विचारले जातील मार्कांचे। तर एवढं लक्षात घ्यायचं आहे। तर या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला 1ली ते 7वी पर्यंत जे काही तुम्हाला धडे होते तर त्या धड्यामध्ये किंवा जे काही कविता होत्या त्यावर आधारित लेखक आणि कवी यांची टोपण नावे, त्यांना दिलेल्या उपाधी यावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात। तर अशा पद्धतीने हा मराठी विषयाचा सिलेबस आहे। तर मराठी नंतर आता आपण पुढच्या एका विषयाचा सिलेबस बघूयात। मराठी नंतर गणिताचं जर बघितलं तर गणितामध्ये संख्याज्ञान या घटकावर 8% प्रश्न विचारले जातील। संख्यांवरच्या क्रिया ज्याच्यामध्ये बघा बरेचसे मुद्दे आहेत, विभाज्य, वर्ग, वर्गमूळ, त्याचबरोबर लसावी मसावी, अपूर्णांक, दशांश अपूर्णांक, व्यावहारिक अपूर्णांक, घातांक, गुणोत्तर व प्रमाण, भागीदारी, चलन, काळ, काम, वेग, सरासरी या घटकावर 18% मार्कांचे प्रश्न आहेत। भूमितीवरती तुम्हाला 22% मार्कांचे प्रश्न विचारले जाणार आहेत, लक्षात घ्या। त्याच्यानंतर बघा इथे
गणितामध्ये तुम्हाला महत्वमापन आहे, ज्यावर 16% मार्कांचे प्रश्न विचारले जाईल. सांख्यिकी जो आहे तो 6% मार्कांना आहे. व्यावहारिक गणितामध्ये शेकडेवारी, बँक, सरळ व्याज, नफा तोटा या भागावर, या घटकावर तुम्हाला 14% मार्कांचे प्रश्न विचारले जातील आणि बीजगणितावर तुम्हाला 16% मार्कांचे प्रश्न विचारले जातील. तर एकंदरीत हा गणिताचा भाग झाला. गणितावर अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे. पुढचा पॉईंट बघा, तृतीय भाषा इंग्रजी. इंग्रजीवर तुमचा व्हॉकॅब्युलरी जो आहे, ज्यामध्ये तुम्हाला 16% गुणांचे प्रश्न विचारले जातील. तर याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत बघा, रायटिंग वर्ड्स युजिंग क्लॉजेस किंवा अँड कॉन्टेक्स्च्युअल मिनिंग ऑफ वर्ड वगैरे असेल, सिंग्युलर किंवा प्लुरल असेल, अपोजिट सिमिलर मिनिंग वर्ड असेल, वर्ड फॉर्मेशन असेल, फ्रेजेस असेल, तर अशा प्रकारचे आहेत. त्याचबरोबर वर्ड पझल असतील काही, जे 8% मार्काला प्रश्न आहेत. लँग्वेज स्टडीचा जो भाग आहे त्याच्यावर तुम्हाला 24% मार्कांचे प्रश्न विचारले जातील. ग्रामर आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला पंक्च्युएशन आहे, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच आहे, त्याचबरोबर डिग्री आहे. हे 3 घटक आहे, याच्यावर 12% प्रश्न विचारले जातील. क्रिएटिव्ह रायटिंगवरती शॉर्ट नोट, डायलॉग असेल, स्लोगन्स असेल, ॲडव्हर्टाइजमेंट असेल, न्यूज असेल, ईमेल असेल, वेबसाईट, स्टॉक एक्सप्रेशन्स, याच्यावर 16% मार्काचे प्रश्न विचारले जातील. ओके. त्याच्यानंतर बघा, इथे आपण जर बघितलं तर रीडिंग स्किल जो आहे जो आहे तो तुमचा 20% मार्कांना असणार आहे. आणि त्याचबरोबर मिससेलेनियसचा जो भाग आहे, ज्याच्यामध्ये गेम असेल, क्लॉक असेल, तो 40% मार्काला तिथं प्रश्न विचारले जातील. तर असा झाला इंग्रजी विषयाचा अभ्यासक्रम आपण या ठिकाणी बघितलाय. आता आपण पुढे जाऊयात. पुढचा जो भाग आहे सगळ्यात महत्त्वाचा, तो म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी. या घटकावर आकलन जो आहे त्याच्यासाठी 8% गुण आहेत. वर्गीकरणावरती 10% गुण आहे. समसंबंध असेल त्यावरती 10% मार्कांचे प्रश्न विचारले जातील. योग्य क्रम लावा, संख्यांचा, आकृत्यांचा, चुकीचे पद ओळखा, अक्षरमाला, यावर 10% मार्कांचे प्रश्न विचारले जातील. गटाशी जुळणारे पद असेल, संख्या, शब्द, आकृतीच्या संदर्भात, तो 6% मार्काला आहे. लयबद्ध मांडणीमध्ये अंक, अक्षरे, चिन्हे, हा 4% मार्काला आहे. जल प्रतिबिंबावर आधारित प्रश्न असेल, अंक, अक्षरे, आकृती, यावर 4% मार्क. आणि आरशातील प्रतिमांवरती तुम्हाला 4% मार्कांचे प्रश्न विचारले जातील. त्याचबरोबर तर्क, अनुमान लावणे, यावर 12% मार्क. कूट प्रश्नांवरती 14% मार्कांचे प्रश्न विचारले जातील. सांकेतिक भाषेवरती 6%, मनोरे, रचना, यावरती 4%. आणि आकृतीचे पृथक्करण हा जो भाग आहे, ज्याच्यामध्ये अपूर्ण आकृती पूर्ण करा, तंतोतंत आकृती ओळखा, घडीच्या आकृत्या असतील, लपलेली आकृती शोधणे, तर त्यावर 8% मार्कांचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर अशा प्रकारे हे 7वीचा आपण मित्रांनो हा सगळा अभ्यासक्रम व्यवस्थित आपण बघितलेला आहे कसा आहे. यानंतर आपण 4थीच्या अभ्यासक्रमावरती जरा डिटेलमध्ये चर्चा करू. आणि आता इथून पुढे आपण 4थी आणि 7वीच्या शिष्यवृत्तीच्या विद्यार्थ्यांसाठी, जे विद्यार्थी शिष्यवृत्तीची परीक्षा देणार आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी रेग्युलर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, आपला हा चॅनल जो आहे तो सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त मित्रांना, मैत्रिणींना आपल्या चॅनलची लिंक पाठवायला विसरू नका आणि ही व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.